संपूर्ण श्रीमद भगवद्गीता श्लोक अन्वयार्थासहित स्पष्टीकरण ऐकण्यासाठी सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागील 3 श्लोकांमध्ये दुर्योधन आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो. परंतु दुर्योधनाची ती वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत, तेव्हा आपली चलाकी न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय पुढील श्लोकात सांगतात. संजय व्यासांनी प्रदान केलेल्या दिव्य दृष्टीच्या योगाने सैनिकांच्या मनात आलेले विचारही जाणून घेण्याला समर्थ होते. प्रकाशम वा दिवा वा यदि वा निशी मनसा चिंतितमपि सर्वं वेत्स्यति संजय. आता संजय काय सांगतात ते पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अन्वय अस्माकं तत् बलम् अपर्याप्तं भीष्माभिरक्षितं तु एतेषाम् इदं बलं पर्याप्तं भीमाभिरक्षितम्. शब्दशः अर्थ असा आहे, द्रोणाचार्यांना गप्प पाहून दुर्योधनाच्या मनात विचार आला की वास्तविक अस्माकम आमची ती सेना पांडवांवर विजय मिळविण्यात अपर्याप्त आहे, असमर्थ आहे. कारण तिचे संरक्षक उभय पक्षपाती भीष्माचार्य आहेत. परंतु या पांडवांची ही सेना आमच्यावर विजय मिळविण्यात पर्याप्त आहे, समर्थ आहे. कारण तिचे संरक्षक निज सेना पक्षपाती भीमसेन आहेत. थोडक्यात स्पष्टीकरण. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्. अधर्म, अन्याय इत्यादी कारणामुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो की आपले सैन्य जास्त असूनही, अर्थात पांडवांच्या सैन्यापेक्षा 4 अक्षौहिणी जास्त असूनही पांडवांवर विजय मिळविण्यासाठी तर ते असमर्थच आहे. कारण आमच्या सैन्यामध्ये मतभेद आहेत. पांडवांच्या सैन्यामध्ये जेवढे संघटन, एकता, निर्भयता, निसंकोचता आहे तेवढे आमच्या सैन्यात दिसून येत नाही. आमच्या पक्षाचे मुख्य संरक्षक पितामह भीष्माचार्य उभय पक्षपाती आहेत. अर्थात त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांचीही आत्मीयता आहे. ते श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत. त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे. त्यांची अर्जुनावरही फार प्रीती आहे. म्हणून ते आमच्या पक्षाकडून असूनही पांडवांचेच कल्याण इच्छितात. तेच भीष्माचार्य आमच्या सैन्याचे सेनापती आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार? कदापिही नाही. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. परंतु हे पांडव सैन्य आमच्यावर विजय मिळविण्याला समर्थ आहे. कारण त्यांच्या सैन्यात मतभेद नाहीत, तर सर्वजण एक मताने संघटित झालेले आहेत. मला लहानपणापासून हरवीत आलेला भीम जो बलवान आहे तो पांडव सैन्याचा संरक्षक आहे. त्याने एकट्यानेच माझ्यासह आम्हा 100ही बांधवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. अर्थात
हा आमचा नाश करण्यासाठी तत्पर झाला आहे. याचे शरीर वज्राप्रमाणे कठीण आणि मजबूत आहे. मी याला विष पाजविले होते, तरी हा मेला नाही. असा हा भीमसेन पांडव सैन्याचा संरक्षक आहे. म्हणून पांडवांचे सैन्य वास्तविकपणे पूर्ण समर्थ आहे. येथे एक शंका अशी घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने आपल्या सैन्याच्या सेनापतीपदी नियुक्त केलेल्या भीष्माचार्यांचे नाव सैन्य संरक्षक म्हणून घेतले, परंतु पांडव सैन्याचे संरक्षक म्हणून भीमसेनाचे नाव घेतले. तो तर पांडव सैन्याचा सेनापती नाही. याचे समाधान असे आहे, यावेळी दुर्योधन सेनापती विषयी विचार करीत नाही, तर दोन्ही सैन्याच्या शक्तीविषयी विचार करीत आहे. कोणाचे सैन्य अधिक शक्तिशाली आहे. दुर्योधनावर सुरुवातीपासूनच भीमसेनाच्या शक्तीचा, बलाचा प्रभाव खूपच पडलेला आहे. म्हणून पांडव सैन्याचा संरक्षक म्हणून तो भीमसेनाचे नाव घेत आहे. विशेष गोष्ट अशी आहे, अर्जुन कौरव सैन्याला पाहून कोणाच्याही जवळ न जाता हातामध्ये धनुष्य उचलून घेतो, परंतु दुर्योधन पांडव सैन्याला पाहून द्रोणाचार्यांजवळ जातो आणि त्या व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची सेना पाहावयास लावतो. यावरून सिद्ध होते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भीतीने घर केले आहे. जेव्हा कौरव सैन्यांनी शंख इत्यादी रणवाद्ये वाजविली, तेव्हा त्या नादाचा पांडव सैन्यांवर काहीही परिणाम झाला नाही. परंतु जेव्हा पांडव सैन्यांनी शंखादी रणवाद्ये वाजविली, तेव्हा त्या नादाने दुर्योधनादिकांची हृदये विदीर्ण झाली. यावरून सिद्ध होते की अधर्म अन्यायाचा पक्ष घेतल्या कारणाने दुर्योधनादिकांची हृदये कमजोर झाली होती आणि त्यांच्या मनात भयाने वास्तव्य केले होते. असे असूनही तो धूर्तपणाने द्रोणाचार्यांना खुश करू पाहतो आणि त्यांना पांडवांविरुद्ध भडकाविण्याचा प्रयत्न करतो. कारण दुर्योधनाच्या हृदयात अधर्म, अन्याय, पाप आहे. अधर्मी, अन्यायी आणि पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही. हा नियम आहे. परंतु अर्जुनाच्या अंतःकरणात धर्म आहे, न्याय आहे. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आपला स्वार्थ साधण्यासाठी चलाकी नाही, भीती नाही, तर उत्साह आणि वीरता आहे. म्हणूनच तर तो ते आवेशात येऊन सैन्य निरीक्षण करण्यासाठी भगवंताला आज्ञा देतात की हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. याचे तात्पर्य, ज्यांच्या ठिकाणी ह्या नाशवंत धन संपत्तीचा आश्रय आहे, आदर आहे, आणि ज्यांच्या हृदयात अधर्म, अन्याय आणि दुर्भावना आहे, त्याच्या ठिकाणी वास्तविकपणे बल नसते. ते आतून घाबरलेले असतात आणि ते कधीही निर्भय नसतात. परंतु जे धर्मपालन करतात आणि ज्यांना भगवंताचा आश्रय आहे, ते कधीही भयभीत होत नाहीत. त्यांच्या ठिकाणी खरे बल असते. ते नेहमी निश्चिंत व निर्भय असतात. म्हणून आपले कल्याण इच्छिणाऱ्या साधकांनी अधर्म, अन्याय इत्यादींचा सर्वथैव त्याग करून आणि केवळ भगवंताचा आश्रय घेऊन भगवदर्थ आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे. भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये. कारण या दोहोंनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही, उलट अकल्याणच होते. परिशिष्ट भाव असा आहे, अर्जुनाने अस्त्रशस्त्राने सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून
निशस्त्र आणि भगवान श्रीकृष्णाला स्वीकार केले होते. एव मुक्तस्तु कृष्णेन कुंतीपुत्रो धनंजयः अयुध्यमानं संग्रामे वरयामास केशवम्. श्रीकृष्णाने असे म्हटल्यावर कुंतीपुत्र धनंजयाने संग्रामभूमीत अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित एक अक्षौहिणी नारायणी सेनेचा त्याग करून युद्ध न करणाऱ्या निशस्त्र अशा भगवान श्रीकृष्णांनाच निवडले आणि दुर्योधनाने भगवंतांना सोडून त्यांची नारायणी सेना स्वीकार केली. तात्पर्य हे आहे की अर्जुनाची दृष्टी भगवंतावर होती आणि दुर्योधनाची दृष्टी वैभवावर होती. ज्याची दृष्टी भगवंताकडे असते त्याचे अंतःकरण बलवान असते, कारण भगवंताचे बल सत्य आहे. परंतु ज्याची दृष्टी संसारिक वैभवावर असते त्याचे अंतःकरण कमजोर असते, कारण संसाराचे बल कच्चे आहे. आता पुढच्या श्लोकाचा संबंध सांगतो. असं आहे, आतापर्यंत दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना त्या ठिकाणी दाखवत बोलत आलेला आहे आणि आताही आपल्या सैन्यातील सर्व महारथींना म्हणतो. काय म्हणतो पुढच्या श्लोकामध्ये ऐका. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. या श्लोकाचा अन्वय असा आहे, च भवन्तः सर्वे एव सर्वेषु अयनेषु यथा भागम अवस्थिताः हि भीष्मं एव अभिरक्षन्तु. शब्दशः अर्थ असा आहे, दुर्योधन बाह्य दृष्टीतून आपल्या सैन्यातील महारथींना म्हणाला, आपण सर्वांनीही सर्वच आखाड्यावर आपापल्या जागी दृढतेने उभे स्थिर राहून निश्चित रूपाने पितामह भीष्माचार्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. थोडक्यात स्पष्टीकरण सांगतो. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. ज्या ज्या आखाड्यावर आपली नियुक्ती केली गेली त्या त्या आखाड्यावर आपण सर्व योद्ध्यांनी दृढपणे स्थिर राहून सर्व बाजूंनी सर्व प्रकारे भीष्माचार्यांचे रक्षण करावे. भीष्माचार्यांचे सर्व बाजूने रक्षण करावे असे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो. असे म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की जेव्हा भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूहद्वारातून शिखंडी त्यांच्या समोर यावयास नको. आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर शिखंडी त्यांच्या समोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शस्त्रास्त्र चालवणार नाही, कारण शिखंडी पूर्वजन्मातही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदर स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला आहे, म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्रीच समजतात आणि त्यांनी शिखंडी बरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आहे. हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे. म्हणून जर शिखंडी पासून भीष्माचार्यांचे रक्षण झाले तर मग ते सर्वांना मारतील, त्यामुळे आमचा निश्चित विजय होईल. हाच दृष्टिकोन समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगत आहे. परंतु द्रोणाचार्य काहीही न बोलल्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साहभंग झालेला पाहून मग दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखविलेले प्रेम जिव्हाळा संजय
व्यक्त करतात पुढील श्लोकामध्ये. ते आपण पुढच्या भागात पुढील श्लोकामध्ये पाहूयात. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.